तर मित्रांनो, ज्या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होतं ते म्हणजेच रितेशचा रियालिटी शो, अर्थातच महाराष्ट्राच्या टेलिव्हिजनवरचा नंबर 1 रियालिटी शो बिग बॉस मराठीचा सीझन 6 सुरू झालेला आहे. आता एका घरामध्ये 16 स्पर्धक काय तुफान करणार आहेत ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहेत. तर नक्की उद्याच्या भागात काय घडणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर बिग मराठीच्या पहिल्या टास्कमध्ये असं घडलेलं आहे की आता बिग बॉस घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडतात आणि तिथेच आपल्याला एक टायमर देखील पाहायला भेटतो. तो टायमर 5 मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये आपल्याला असं बिग बॉस बोलत असताना पाहायला भेटतं की तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत आणि हा बजर, अर्थातच तुमच्याकडे ही संधी आहे हा बजर वाजवून हे घरामध्ये येणारं तुफान थांबवण्याचं. घरातील सर्व सदस्यांना जर हे तुफान थांबवायचं असेल तर 16 स्पर्धकांपैकी कोणाला तरी हा बजर वाजवावा लागेल आणि हे तुफान येण्यापासून थांबवावं लागेल. पण आता इथे आपल्याला असं पाहायला भेटतं की 5 मिनिटं संपलेले असतात तरी देखील कोणीही वाजवलेला नसतो. त्याचमुळे संपूर्ण घरावरती आता तुफान येणार असतं. त्यामुळे बिग बॉस बोलतात, आता तुम्ही तुमच्या तुफानासाठी, कारण मागच्या 5 मिनिटांमध्ये कोणीही देखील त्या बजर वाजवून तुफान थांबवलेलं नाही, म्हणूनच संपूर्ण घरावरती आता शिक्षेस अर्थातच तुफानासाठी पात्र आहात. हे ऐकून संपूर्ण घरातील सदस्यांना धक्का बसलेला असतो. मित्रांनो, प्रोमोमध्ये तरी काही टास्क क्लिअर सांगितलेला व दाखवलेला नाही, पण माझ्या अंदाजे हा टास्क असा असू शकतो की आता घरामध्ये कॅप्टन्सी कार्य पार पडत असेल, पण बिग बॉसने सदस्यांना सांगितलेले असेल की 5 मिनिटं आहेत, तुमच्या 16 जणांपैकी स्वतःहून स्वतःची कॅप्टन्सी कोणीही मागे घ्यायला तयार असेल तर तुम्ही हे बजर वाचून कॅप्टन्सीच्या उमेदवारीच्या पदावरून माघार घेत आहात. पण इथे कोणीही 5 मिनिटांमध्ये बजर वाजवलेला नसतो, म्हणून आता कोणती शिक्षा होईल तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि घरातील सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स व घरात काय चालू आहे ते जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला, अर्थातच घरात काही चालू आहे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शुभरात्री.